ऑडिओ नंबर 18 स्टेट ऑफ प्रेझेन्स पॉवर ऑफ नऊ पुस्तक चॅप्टर नंबर 5 स्टेट ऑफ प्रेझेन्स म्हणजे वर्तमानात राहण्याची अवस्था. मी चारुशिला बिराजदार. तर आपण ऑडिओ नंबर 18मध्ये आता असं बघणार आहोत की साधक इथे प्रश्न विचारतात लेखकाला की अगदी खोल खोल लहानपणीचे जे ठसे असतात किंवा मागच्या जन्मीचे जे ठसे असतात किंवा इतरांनी काही बोललेले रिमार्क्स असतात, तर त्यांनी आपण जग बघतो, तर ते कधी जाईल, मी त्याच्यातनं कधी बाहेर येऊ शकीन आणि हे दिवस असे किती दिवस प्रोलॉंग होईल. तर असं साधक प्रश्न विचारत आहेत. मग ह्याच्यावर लेखकाचं उत्तर असं आहे की पूर्वीच्या अजागरूक भूतकाळात काही शोधायची आपल्याला गरज नाही, कारण त्यावेळेला आपण अजागृत होतो. फक्त तो एक विचार आहे, भावना आहे, अगर इच्छा या स्वरूपात आहे किंवा प्रतिक्रिया आहे. तर त्यांनी सांगितलं की जर तुम्ही भूतकाळात सारखं राहिलात आणि शोधायचा प्रयत्न केलात ना, हे असं का घडलं, असं का घडलं, तसं का घडलं, तर त्यामुळे तुम्हाला काहीच सापडणार नाही. कारण भूतकाळ म्हणजे काय, तर ऑथर असं सांगतायत की तुम्ही तळ नसलेल्या खोल खड्ड्यात पडलेले आहात आणि मग अजून अजून पृष्ठभागावर याल, तसं तसं अजून तुम्ही आतच खेचत जाल आणि मग तुम्ही म्हणाल की मला अजून भूतकाळ समजूनच घेता येत नाही आहे. तर त्यापेक्षा ते सोडून द्या. मग तुम्ही भूतकाळात जाऊन वर्तमान क्षणाला गमावून बसाल, असं पुढे आपल्याला ऑथर सांगतो. तर त्यापेक्षा ऑथरनी एक आयडिया अशी आपल्याला सांगितली आहे की फक्त वर्तमान क्षणात राहा आणि मग भूतकाळात फक्त तुम्ही एक, आपण कशी व्हिजिट करतो पहा, एक चक्कर मारून येतो, तशी जाऊन या, ठीक आहे, पण त्याच्यात भूतकाळातच अडकून पडू नका. पुढे वर्तमान काळाची काय शक्ती आहे वर्तमान क्षणाची, असा प्रश्न ऑथरला विचारलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमच्या अस्तित्वाची, ती तुमच्या असण्याचीच ती शक्ती आहे. तर तुमची जाणीव ही तुमच्या विचारांपासून त्यावेळेला मुक्त झालेली असते आणि ती, ज्यामुळे भूतकाळाशी वर्तमानाच्या क्षणाने सामना करता येतो. ती जाणीव एकदा मुक्त झाली की आपल्याला त्या क्षणाशी सामना करता येतो. म्हणजे कसं की आत्ताही तुम्ही वर्तमान क्षणात तुमचं अस्तित्व राखून तुम्ही जस्ट एकदा जाऊन या की ठीक आहे, मागच्या वर्षी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं, हे जस्ट बघून या, पण त्याविषयी काहीही प्रतिक्रिया नाही, त्याच्याविषयी काही विचार नाही, काही मतं नाही. अशा प्रकारे ऑथर आपल्याला जायला काही हरकत नाही म्हणतोय. तुम्ही जाऊन या आणि जेवढे तुम्ही त्याला ऊर्जा द्याल, लक्ष द्याल भूतकाळाकडे, तेवढे तुम्ही अजून अजून अडकून पडता, असं ते म्हणतात. आणि अजून एक त्यांनी एक छान उदाहरण दिलं की तुम्ही, काय होतं की आपण स्वतःला भूतकाळात शोधतो, ते शोधणंच बंद करायचं आहे. तर तुम्ही तिथे स्वतःला नका बघू, एक त्रयस्थ नजरेने ठीक आहे, असा असा भूतकाळ होता, निर्विकार स्थिती जी म्हणतो की असा असा होता, हे घडलं, मी ही प्रतिक्रिया दिली, कोणाचे रिमार्क असे होते, हे लहानपणीचे ठसे होते, असं. तर निर्विकारपणे भूतकाळाला बघा वर्तमान क्षणाच्या चष्म्यातून आणि मग तुम्ही बघा मिरॅकल्स कसे होतात. तुम्ही भूतकाळापासून दूर जातात. मग तुमची प्रतिक्रिया काय आहे त्यावेळेला ते लक्ष द्या. वर्तमान काळात जे असतो क्षणात, तेव्हा जेव्हा आपण भूतकाळात जातो तेव्हा बघा तुमची त्यावेळी प्रतिक्रिया काय होते, मूड काय होतो, तुमच्या भीती आहेत, काही आहेत का भूतकाळाशी, इच्छा काही आहेत का, ते बघा. आणि मग तो तुमच्यातच आहे भूतकाळ. तर या गोष्टींकडे जर तुम्ही वर्तमानात राहून लक्ष दिले, तर टीकात्मक व्हायचं नाही, जजमेंटल व्हायचं नाही, फक्त वर्तमान काळात राहून भूतकाळाशी झुंजायचं किंवा बघायचं. झुंजायचं नाही, भांडायचं नाही, काही नाही. फक्त त्याच्यात तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या, तुमच्या भीत्या काय होत्या, तुमच्या इच्छा काय होत्या, एवढंच त्रयस्थ नजरेने बघायचं. म्हणजे आता आपल्याला त्याच्यावर काम करता येईल आणि मग आपण स्वतःला भूतकाळात शोधणार नाही. मी हरवलेच, भूतकाळासाठी मी मेले, असं मागे एका ऑडिओमध्ये सांगितलं. असं ऑथर आपल्याला सांगतायत की असा विचार करायचा की आपण मेलेलो आहे, कारण आता आपली जाणीव बदलली आहे. मेलेलो आहे म्हणजे लिटरल सेन्समध्ये नाही, तर जेव्हा आपल्या जाणीवा बदलतात तेव्हा त्या त्या क्षणासाठी आपण अक्षरशः मेलेलो असतो, आपण तिथे अस्तित्वात नसतो. तर तुम्ही स्वतःला फक्त वर्तमान काळात शोधायचं आहे, भूतकाळात नाही. मग पुढे अजून एक प्रश्न असा येतो की भूतकाळ समजणे गरजेचे नाही का? कारण ज्यांनी आपल्याला आपला पॅटर्न कळेल आणि आपली रिलेशनशिपचा पॅटर्न कळेल, लाईफचा पॅटर्न कळेल, असं एक साधक विचारतात. तर त्यावेळी त्याच्यावर उत्तर ऑथरचं असं आहे की जेवढे तुम्ही वर्तमान क्षणात राहता ना, त्यावेळेला तुम्हाला आपोआप आतून एक इन्साईट येते. आतून एक अचानक त्याला आपण आत्मसाक्षात्कार, हे खरं खूप मोठं नाव आहे. आपोआप एक रिव्हिलेशन होतं, आपोआप एक काहीतरी समजतं की आपण विशिष्ट पद्धतीने वागतोय किंवा आपल्या आयुष्यात विशिष्ट प्रकारच्याच व्यक्ती आल्या आहेत. तर असं आपोआप जागरूकता आपल्याला शिकवते आणि मग आपलं भूतकाळाचं जे अस्तित्व असतं ते आपलं जागरूकता अस्तित्व विसरवायला लावते किंवा वितळवते. त्यामुळे
भूतकाळात जाण्याचा विचार करू नका. जेवढे जमेल तेवढे वर्तमान काळात राहा. भूतकाळ बघायचा झाला तर वर्तमान काळाच्या चष्म्यातनं बघा. तो चष्मा कसा? तर आपली इच्छा काय होती, प्रतिक्रिया काय होती, भीती काय होती, आपला मूड त्यावेळी काय होता, एवढंच साक्षीभावाने बघायचं आहे. आणि मग त्यांनी असं सांगितलं की भूतकाळाचा जे अंधार आहे तो तुमच्या वर्तमान काळाच्या उजेडात जिवंतच राहू शकत नाही. आणि मग तुमच्या अनुपस्थितीतच तो जगतो. त्यामुळे त्याला आता आपल्याला पूर्ण मारून टाकायचं आहे. आता चॅप्टर नंबर 5 सुरू होतो या ऑडिओमध्ये मध्येच. द स्टेट ऑफ प्रेझेन्स असं त्या चॅप्टरचं नाव आहे. म्हणजे अजून अजून वर्तमान काळात तुम्ही कसं राहू शकता. तर एका साधकाने विचारलं की मी वर्तमान काळात राहायला पाहिजे, हे मी बुद्धीने समजून घेतोय. म्हणजे आता मी थिअरी सांगतेय आणि सगळ्यांनाही समजतीये, पण हे मी अनुभवलंय का नाही हे कळत नाही. तर मला वाटते तोच हा काळ आहे का, असा प्रश्न साधकांनी ऑथरला विचारलाय. पहा, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळत आहेत. तर मग तेव्हा ते काय सांगतायत ऑथर, की मन हे असे नुसते वर्तमानाचा विचार नाही करू शकत. तर आपण वर्तमान काळात राहिल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही. वर्तमान काळ मनाला समजत नाही. त्यामुळे डोळे मिटा आणि माझा पुढचा विचार काय असेल असे स्वतःला विचारा. मग खूप सावध व्हाल आणि तुमच्या पुढच्या विचारांची वाट पहा. जसं एखादं मांजर उंदराची वाट बघत बसतं, तसं तुम्ही डोळे मिटून बसायचं जेव्हा काही काम नसेल. आपण खूप वेळेला बघा, रिकामा वेळ आपल्या हातात असतो, आपल्याला वाटतं नाहीये, पण रिकामा वेळ भरपूर असतो आपल्याला. त्यावेळी मनात विचार करायचा, पुढचा विचार काय येईल आता माझ्या मनात. हे प्रयोग नक्की करून पहा, कारण मी हा केला आणि खूप मजा येते त्याच्यामध्ये. तर मग आपल्याला असं लक्षात येतं की मी म्हणजे विचार नाही, आपणच विचाराला फालतू पॉवर देत असतो. उगीच आपण शक्ती देत असतो विचार आणि इच्छांना. मी जर पॉवर नाही दिली तर ते विचार आणि इच्छा ना काहीच व्हॅल्यू नाही आहे, काहीच त्याची किंमत नाही आहे. तर मग डोळे मिटायचे आणि विचार करायचा, आता पुढचा विचार काय येईल. मग वाट बघायची. मग पुढचा विचार एखादा येईल, मग त्याच्यावर बघायचं आपली त्याच्यात भावना आहे का, इच्छा काय आहे, प्रतिक्रिया काय आहे, याचा अभ्यास करायचा. आणि एकदा काल का परवा असंच झालं की मला अचानकपणे ना पहाटे जाग आली आणि खूप भूतकाळाबद्दल मला रिग्रेट वाटायला लागलं. तर मी विचार करायला लागले की रिग्रेट करण्यासारखं माझ्याकडे खरंचच काही नाही आहे. म्हणजे असं का रिग्रेट वाटायला लागलं आहे. तर मग माझ्या अचानक असं लक्षात आलं की एक आजोबांशी माझं बोलणं झालं होतं फोनवर आणि मग त्यांना खूप रिग्रेट वाटत होते भूतकाळाबद्दल. तर अचानकपणे माझ्या सबकॉन्शियस माइंडनी ते थॉट्स कॅच केले आणि मलाही अचानक मग रिग्रेट्स वाटायला लागले. तर मला तिथे मग एकार्ट टोलेंची आठवण आली. ते म्हणत होते की नकारात्मकता जी असते ती कॉन्टेजस असते. पहा, कॉन्टेजस म्हणजे संसर्गजन्य. खरं माझं त्यांच्याशी बोलणं 1-2 दिवसापूर्वी झालं होतं आणि मला आत्ता तसं वाटायला लागलं, उगाचच रिग्रेट, की मी उगाच सहन केलं, उगाच हे सहन केलं, ते सहन केलं, अशा प्रकारे उगाचच पश्चात्ताप वाटायला लागले. तर ही नकारात्मकता आपल्याला संसर्गजन्य आहे आणि ती उखडून टाकायची आहे. तर याच्यावर अभ्यास करायचा की हा विचार का आला, याचा काय उद्देश आहे, का हा विचार आला, असं. तर मग मला पुढचा विचार यायची खूप वेळ वाढ बघायला लागेल आणि मग ती स्थिती बरोबर आहे. खूप वेळ आपण लक्ष ठेवून बसलो की ती पुढचा विचार नाही येत. तर जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे वर्तमान काळात आहात तेव्हा तुम्ही विचारांपासून खूप लांब आहे. आता तुम्ही पूर्ण सावध झालेले आहात. ज्या क्षणी तुम्ही सावध होता त्या क्षणी मग तुमचा भूतकाळ नाहीसा होतो आणि मग तुमची जागरूकता जेव्हा कोलमडते तेव्हा विचारांची परत गर्दी सुरू होते. तर मनाची कालवाकालव सुरू होते आणि मग शांतता जाते, असं पुढे ऑथरने डिस्क्राईब केलंय. तर त्यांनी एक उदाहरण दिले की झेन गुरु जे असतात, झेन संत किंवा झेन गुरु, तर ते हळूच एका विद्यार्थ्याच्या मागे येऊन उभं राहायचे आणि मग त्याला काठीने फटके द्यायचे, मारायचे. तर मग तो विद्यार्थी जर जागरूक असेल ना तर मागून आलेले झेन गुरु त्याला लगेच लक्षात येतील, असं ते सांगायचे. आणि त्याच्या जर लक्षात नाही आलं तर मग त्याला फटके काय द्यायचे, तर तू वर्तमान क्षणात नाहीस म्हणून फटके द्यायचे. तर मनालाही त्यांनी सांगितलं की प्रचंड गती आहे आणि तो वर्तमान काळ जो आहे तो तुमच्यात पूर्ण भिनला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे मनाशी तुलना कैसी, गतीशी तुलना कैसी, तसं त्याची तुलना मग कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे ते मन तुम्हाला सारखं खाली खेचतं. एखादी वाईड रिव्हर आहे, एखादी अतिशय जलप्रपात आहे, असा राक्षसी जलप्रपात, तो कसा आपण पडलो की खाली 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 गर्त्यातच जातो त्या जलप्रपातावरनं किंवा धबधब्यावरनं पडलो तर. तर तसं ते मन आहे, एकदा आपण त्या मनाच्या म्हणजे मनामध्ये पडलो की ते मग तुम्हाला कुठेही खेचत राहतं. त्यामुळे कुठला विचार येणार, कुठला विचार येणार, असं तिथे साक्षी भावनेनी बघत बसायचंय.
तर आता साधक पुढे प्रश्न विचारतात की व्हॉट डू यू मीन बाय रूटेड विदिन यू, म्हणजे आतमध्ये वर्तमान काळ पूर्ण भिनवायचा आहे म्हणजे काय करायचं. तर मग त्यांनी त्याचे एक उदाहरण सांगितलं की रोज आपण आपलं शरीर निहाळायचं आहे, तुमचे लक्ष तुमच्या ऊर्जा केंद्रावर ठेवायचं आहे किंवा तुमचे शरीर आतून काय फील करतंय ते पाहायचं आहे, म्हणजे तुम्ही वर्तमान काळात राहता. मग तिथे वर्तमान काळात तुम्ही राहिल्यावर काय काय त्यांनी एक सिम्पटम्स दिलेत किंवा उदाहरण दिलंय की तिथे कुठलीही स्वप्न नसतात, विचार नसतो, आठवायला काही नसतं, पुढे काय होईल याचा पण विचार नसतो, कुठलाही ताण नसतो, तणाव नसतो, भीती नाही, फक्त साक्षी भावना असते. आणि मग तिथे तुम्ही पूर्णपणे उपस्थित राहू शकता आणि तुमच्या पेशींपेशी तिथे उपस्थित राहू शकता. याचा पहिला बेनिफिट म्हणजे आपण पूर्ण निरोगी होतो आणि औषधाशिवाय बरे व्हायला सुरुवात होते. तर तुमचे व्यक्तिमत्व ज्याला भूत आणि भविष्यकाळ आहे ते जणू शिल्लकच राहत नाही आणि मग तुम्ही असता ते पूर्वीपेक्षा तुम्ही स्वतःचे जास्त असता. आणि मागे उदाहरण दिलं तसं आपण अजून अजून तरुण दिसायला लागतो, निरोगी होतो. कारण शरीराला काय असतं, आवडतं ना तुम्ही लक्ष दिलेलं. जसं लहान बाळाला आईनी लक्ष दिलेलं आवडतं, लाडकं बाळ, तसं शरीराला आवडतं की लक्ष दिलेलं. मग ते अजून अजून रिज्युव्हेनेट होतं, तारुण्य येतं, आपोआप तरुण दिसायला लागतं. कधीतरी तुम्ही आरशात निहाळून पहा, तुमच्या सुरकुत्या कमी झाल्या असतील, उत्साह वाढला असेल, डोळ्यांच्या खालचं काळं कमी झालं असेल, तर हे सगळं आपोआप मनाची जाणीव बदलायला लागली ना, की हे पूर्णपणे आपल्याला लक्षात येतं. आणि तीच ही मुक्ती, जी मुक्ती तुम्हाला सगळ्यांपासून दूर नेते, दुःख त्रासापासून दूर नेते. तर यांनी पुढे एक सांगितलंय की मुक्ती ही शांततेमुळे येते, सौंदर्य शांततेत आहे. तर मग त्यांनी पुढे साधकाने प्रश्न विचारलाय की जे तुम्ही आत्ता सांगितले ते थोड्या वेळासाठी एकटा असताना, जंगलात असताना मी अनुभव करतो, पण अदरवाईज मी अनुभव करू शकत नाही. तर त्यांनी त्याचं उत्तर दिलंय की झेन मास्टर सांगतात की सातोरी असा शब्द वापरतात. आता हा सातोरी म्हणजे काय, तर ते काय कायमचं परिवर्तन नाही, तात्पुरतं तुम्हाला ग्लिम्सेस येतात अचानक वर्तमान काळाच्या आणि मग नंतर जातात. तर त्याला त्यांनी सातोरी असा शब्द दिलाय. तर तात्पुरतं जेवढा जेवढा ही अवस्था येईल तेवढा तेवढा वेळ फक्त आपण ग्रेटफुल राहायचंय, कृतज्ञ राहायचंय. परत स्वतःला शिव्या द्यायच्या नाहीत की अरे ही अवस्था माझी आली आणि परत गेली. तर त्यांनी सांगितलंय की ही अवस्था मध्ये मध्ये तुम्हाला येईल, ऑन ऑफ जसं वीज होते तशी. तर ही तुम्हाला एनलायटनमेंट स्टेट कशी असेल याची गोडी चाखवते. तर वर्तमान काळ हा निसर्गाचे पावित्र्य, सौंदर्य, भव्यता बघायला गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की शांत रात्री तुम्ही बघा, आकाश बघा, किती सुंदर शांत असतं, किंवा पर्वतामधील खळाळणाऱ्या झऱ्याचं छान म्युझिक ऐका, आवाज ऐका, किंवा उन्हाळ्याच्या सुंदर संध्याकाळी मैनेचा आवाज ऐका. हे ऐकायला पण तुमचं मन मात्र खूप शांत पाहिजे बरं का. तुमच्या अडचणींचं ओझं, भविष्याचं ओझं, तुमचे ज्ञान सगळं तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे. तर नुसतं तिथे ऐकायचं नाही, ते तिथे आपण अस्तित्वायचं म्हणजे अनुभवायचंय, अस्तित्वाने अनुभवायचंय. तर इथे अजून काहीतरी भव्य दिव्य आहे ना या पृथ्वीवर, खूप चांगलं आहे, ज्याला नाव देण्यासारखं नाही, अनाम आहे हे सौंदर्य. तर तिथे हा आत्म्याचा अंश उमलतो. जिथे हे असं अनाम सौंदर्य असतं तिथे हा आत्म्याचा अंश उमलतो आणि मग तो तुम्हाला अधनं दर्शन देतो. आपण म्हणतो बघा, झलक दिखला जा, एक बार आजा आजा. सो ते गाणं इथे नक्की लागू आहे की ते त्याचं दर्शन आपल्याला घ्यायला काय करायला पाहिजे, तर पूर्ण भूत भविष्याचं ओझं बाजूला ठेवून वर्तमान काळात जर आपण, आता आमच्या इथे पलीकडे एक गोठा आहे, तर खूप वेळेला मी त्या गायी बघत उभी असते, तेव्हा काही मतं नसतात, विचार नसतात, काही नाही. तर जस्ट अनुभवा, ते बघत बसा, त्यांनी खूप खूप म्हणजे आनंद मिळतो आतून. आणि मग तुम्हाला तो दर्शन जेव्हा देतो तेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात असता आणि ते बाहेरचे अनाम सौंदर्य आणि तुमचे अस्तित्व हे सारखेच आहे असं तुमच्या लक्षात येईल हळूहळू. आणि मग ते सौंदर्य तुमचे अस्तित्व नसताना असेल काय हे पहा, अजून आत खोलवर जा आणि मग तुम्ही तुमच्यासाठी शोधून काढा हे, आणि तुम्ही वर्तमान क्षणात स्वतःला शोधा. तर इथे आपला हा ऑडिओ पूर्ण होतोय. आभारी आहे. काही शंका असली तर जरूर याच्यावर चर्चा आपल्याला करायला मजा येईल किंवा अभ्यास करायला मजा येईल. थँक यू व्हेरी मच.